कांदे पोहे तर आपण नेहमीच बनवत असतो, पण आज आपण खमंग ठेचा पोहे कसे बनवायचे ते पाहूया। नमस्कार, मी प्रतिभा दारंवार दास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल, मोहरी, जिरं, आवडीप्रमाणे शेंगदाणे घालून लो टू मीडियम फ्लेमवरती कुरकुरीत परतवून घेऊ। कढीपत्ता आणि कांदा घालून लो टू मीडियम फ्लेमवरती गोल्डन परतवून घेऊ। यामध्ये फ्रेश मटर घालून मिक्स करून गॅसचा फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट मटर वाफून घ्यायचे आहेत। 2 कप जाड पोहे स्वच्छ धुवून यातलं पूर्ण पाणी काढून दोन ते 3 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे पोहे छान भिजतील। हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर बारीक करून घेऊ। मस्त ठेचा तयार झालेला आहे। पोहे छान भिजलेले आहेत, मोकळे करून घेऊ। कांदे पोह्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आणि पोह्यांचं प्रीमिक्स मी बनवलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मटर छान वाफलेले आहेत। यामध्ये आपण बनवलेला ठेचा घालून लो फ्लेमवरती 2 मिनिट परतवून घेऊ, म्हणजे मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल। धने जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि हळद घालून मिक्स करून घेऊ। भिजवून घेतलेले पोहे घालून मिक्स करून घेऊ। गॅसचा फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवून 2 मिनिट पोहे वाफवून घेऊ। ब्रेकफास्टसाठी मस्त टेस्टी ठेचा पोहे तयार झालेले आहेत। आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून घेऊ। ब्रेकफास्टला तुम्ही अशा पद्धतीचे कांदे पोहे नक्की करून पहा आणि कमेंट्स करून मला सांगा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।